श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जानेवारी म्हणजेच शनिवारी षष्ठीला एकादशी आली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. षष्ठीला एकादशीच्या दिवशी भक्त 6 प्रकारे तिळाचा वापर करतात. त्यामध्ये तिळाने स्नान, तिळाचे तर्पण, तिळाचे दान, तिळयुक्त भोजन, तिळाचे हवन आणि तीळ मिसळलेले पाणी पिणे. हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते. षष्ठीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. षष्ठीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान, दान, तर्पण आणि पूजा करायला हवी. या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात, म्हणून या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात. पुराणात असे सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. षष्ठीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते. या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते, तसेच घरात सुख समृद्धी येते. या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला षष्ठीला एकादशीचे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठण करायचं आहे. या व्रतकथेचं पठण केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते. या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणून षष्ठीला एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे घरातील भांडणे, पितृदोष, शत्रुबाधा, नजरबाधा, वास्तुदोष तो नष्ट होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, नोकरी व्यवसायामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात. आणि अशा ह्या काही विशेष तिथी आहेत. या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा खोलून टाकायच्या आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत, नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या उपायाला सुरुवात ही करायची. आपल्याला काय करायचं? एक मातीची पंती घ्यायची. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची आहे. आता तुम्ही गावामध्ये राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाणार, पण तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला शेणाची गौरी जी आहे ती भेटून जाईल. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा पण आपण आपल्या घरामध्ये शेणाची गौरी जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे,
दारिद्र्य अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला शेणाच्या गौरीबरोबर भीमसेनी कापूरच जाळायचा आहे, कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 3 हिरव्या वेलची घ्यायच्या. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जेवणाचं चव वाढवतात, त्याचबरोबर आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची जे त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आता ह्या 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे. त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच षष्ठीला एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जर आपण तिळांचे काही उपाय आजच्या दिवशी केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता आपल्याला थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे काळे तीळ जे आहेत ते उतरवायचे आणि त्यानंतर हे काळे तीळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे. देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. त्यानंतर आपल्याला काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ती मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा किंवा तुम्ही श्रीराम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करू शकतो. संपूर्ण घरामध्ये कापूरचा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. जेव्हा कापूर शांत होऊन जाईल त्यानंतर ह्या मातीच्या पंतीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, इडापिडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.